स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे रोज आपल्या केंद्रामध्ये पर्जन्य सूक्त म्हटलं जातं। या पर्जन्य सूक्तामुळे श्री क्षेत्र यमाई देवस्थान औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील रुद्र पर्जन्य नवचंडी यज्ञ सोहळ्याची एक विलक्षण जबरदस्त अनुभूती म्हणजे मान खटाव तालुक्यात खूप दुष्काळ होता, पण यावर्षी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे। मान खटाव तालुक्यात पावसाने खूप जोर धरलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम या टीमने आपल्या जेवढे केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये रोज पर्जन्य सूक्त म्हटलं जातं। हे पर्जन्य सूक्त गंगा गोदावरी माता ऋतुमाता जगाची वंदिली पूजिली माता आशीर्वाद मिळावा पर्जन्य सृष्टी जगासाठी व्हावया सुखकारक जशी पूर्वी स्तुती केली ऐलुषी शादिकी तीच स्तुती मराठीत केली माते तुझ्या कृपे यश देवती दे माते सवितमी परोपरी स्तुतीसाठी भावभक्ती तुझ्यापाशी मागितली जनस्तुती तुझी तूच करविली निमित्त मी स्तुती तुझी भाव माझे तोकडे बोल बोबडे गोड करी तसे तेही अशी वचन देऊनी आधारूच्या त्यामुळा संक्षिप्त भाव त्यातही घेऊन या अवश्याची जे केले संक्षिप्त सूक्त हे भावपूर्ती मानून घे संक्षिप्त भाव हे जरी न्यून ते पूर्ण मानून क्षमा करी कृपा करी पूर्तता ही मानूनी पुन्हा पुन्हा प्रार्थित मी फलश्रुती तशी दे यश गावे पर्जन्याचे पर्जन्य सृष्टी व्हावया पूर्वी स्तुती केली ज्यांनी त्या परीच आता करू पर्जन्याची प्रशंसाने स्तुती करू अशा परी प्रणितीपूर्वक अशी मनोभावे सेवा करू वीर पुंगवत करी गडगडात वृष्टी ही वर्षाव करी तात्काळ सुखवी जनमानस वृष्टी रूपे वीर्य बीज औषधाती तसे ते प्रविष्ट करीतो बीज वनस्पतीतही तसे अमृतमय वृष्टीने आरोग्यपूर्ण औषधी तशाच ही वनस्पती मानवासाठी जीवन प्रचंड वृक्ष पाडितो उलथून टाकीतो सप्पा तसा उडविता राक्षसांचा तसा तो भयंकर शस्त्र त्याचे पाहता जग भीतेसे गाळण उडते त्याची गडगडाट ऐकून पर्जन्य गर्जना करीतो नाद होतो हा भयंकर पातकांना ठार करी जलवर्षक वीरतो भयंकर नादाने त्या पातकांना ठार जसा निरापराधीही भीतो वीराला जलवर्षक भीतो निपळतो दूर निरापराधीही तसा प्रदा ठार करी वीरतो जलवर्षक मेघ जणू पर्जन्य सारे सेवक सेवकांना साऱ्या जमेतो एकत्र गगन सारे भरी तेव्हा जगा दिसती सेवक पर्जन्य दाखवी जणू आशादायक दृष्टाची आकाश भरतो सारे मेघांनी ओतप्रोत ते गणमंडली सारे मेघरूपे आनंदीची तशा स्थितीत मेघांच्या ऐकू येते गर्जना सिंहनाद जणू होता गगनी सारखीच तो सिंहनाद मेघनाद गर्जना श्रेष्ठ कोण तर कळून येई हे की दोन्ही समवाटी नभत इतक्या दूर होऊन ऐकू येतेसे चित्त थरारक नाद परी आनंद दिसे हर्षतो नाचतो जीवांतरी भीतेसे जरी होईल म्हणून वृष्टी हर्षणी मोद अंतरी वाहती वादळे वारे बीजांचे उत्पातही फुटतात औषधांना अंकुरही नवे नभ भरते मेघांनी जगा पोसावया जणू भुवरी धान्य समृद्धी आणि होते विपलती घडतो हा चमत्कार पर्जन्य वर्षतो जदी वीर्य वृष्टी रूप धरणीवर त्यातदी रसा नम्र हो पृथ्वी ज्यांच्या आशे करून या ज्यांच्या केवळ इच्छेने बागडू लागती पशु खुरेस ज्यांच्या पशु सारे फुरफुरती ते तशी सारी पशुसृष्टी उल्हासेने हर्षते अज्ञाने ज्यांच्या धरती सर्व प्रकारची रूपे वनस्पती सृष्टी ही साई तृप्त समृद्धी होते असे आहे पर्जना तू जो सुखाचे श्रेष्ठ स्थानची तसा हो सुखवी आम्हा त्यासाठी प्रार्थितो तुला कृपा करी आम्हावरी मृत हो कृपात मिळ भूलोकातून त्या मेघांसह पाण्याचे पुर वाहता समोर गर्जना करत्या पर्जना घे मेघांसह करीत वृष्टी पाण्याची घे विपुल जलासह पिता तो परमेश्वर आमचा आशिषी खरा पर्जन्य सत्य सारे आम्हावरी कृपा करी गडगडाट करतो मोठ्याने गर्जना कर उदक रूप तो गर्भभूमीत ठेवा पुला संचार कर सर्वत्र जलमय रथातून मेघरूप पालखीचे मेघा तोंड खुले करी ओढी पालखी उलटी खाली ओत उपडी ज्यामुळे खाच खळगे जलमयी होऊ दे पृथ्वीचे उंचवटे ही ओतप्रोत सारे भरी तुंबड करी हे सारे होतील सारखे जलमय होऊ दे सारी धरा वसुंधरा ही ती नाहूने निघू दे पृथ्वी तरुण युवती परी आपल्या जलाशय तो विस्तृत उचलीवर नभात नाही तो त्यास तेथून कर सिंचन भुवरी खाली करी उदक सिंच आधीच
वाहू दे दिव्य कृती करी यात्रा आकाश आणि पृथ्वी दिव्य जलची हे द्रुत दिव्य जलची घृत हे अवघ्या पवित्र धेनू ज्यास धर्म ही मानतो तहानल्या अशा त्यांना मनमुराद पाणी दे. मानवी जीवने पशु सारेच तृप्त होऊ दे त्यासाठी भूमीवर तू सतत हरतू धरी तृप्त सारेच होई तो धरी सतत धारतो प्रार्थितो हे तुला आम्ही मेघा तू एक प्रार्थना दृष्ट अवर्षण त्याचा मेघा करशे नाश तू गर्जनेने निनादाने जोराच्या जलवृष्टीने तेव्हा पृथ्वीवर जे जे जल आणि अचलही नाचू लागले डोलू लागले आनंदाने खरोखरी केली सृष्टी तो मेघा धनंतर खरोखरी तृप्त केली धरा सारी जलवृष्टी करून या वालुकामय निर्जल प्रदेश जलपूर्णते करून या तृप्त केलेत नंदवनाची जणू उपजीविका जीवांची योग्य व्हावी म्हणून या धान्य निर्मिले त्यासाठी तशा उत्कृष्ट औषधी घेतलेस धन्यवाद मनपूर्वक यामुळे लोकांकडून तो मेघा पर्जनवृष्टीच्या मुळे जीवन म्हणती पाण्या खरोखरच जीवन मानवी जीवनामृत जीवनसार्थ नाम हे मेघापासून निर्माण होते विपुल पाणी जे उत्पन्न करते जे मेघा त्या मेघांची स्तुती करू त्रिप्रकार ओंकारांची स्तुती 3 प्रकारची गाताची होते सृष्टी अवश्यची भूमीवरी जलवृष्टी वाढविते अन्नपाणी ही देतेस भूवरी अमृतवृष्टी जलधारा रूपातही उत्कर्ष जलयज्ञाने देवांचा मानवासह दोघांचा होतेसे याने या यज्ञाहुतीमुळे सारे जगची ज्यावरी राहते अवलंबून ज्यामुळे तिन्ही लोक चालती हे जलामुळे मेघसिंचन करीते विपुल पर्जन दृष्टी ती तिन्ही लोका जीवन दे पर्जन्य उपकार पर्जन्य सृष्टीसाठीच केलेले स्तोत्र हे असे मनपूर्वक पठणाने वृष्टी विपुल होतेस फळे फुले औषधी ही धनधान्य समृद्धी ही स्तुती मिळो आम्हा भावना ही धरी मनी स्त्री जगकर्ता पर्जन्य माझे संरक्षण करो अविश शतवर्षाचे उदकाने मिळो मज सावर जंगमा मूळ पर्जन्याची खरोखरी सुजलाम सपलाम करी जगत्रय मोदे भरी संरक्षावे सर्वगता कल्याणही करून या सदोदित क्षेम व्हावे ही पर्जन्यास प्रार्थना औषधीसह ते अन्न प्राप्त हो पर्जन्यामुळे ही स्तुती त्याच हेतूने अन्न औषधी मिळावया विपुल मिळता सारे सहज समृद्धी मिळे समृद्धीने अभिवृद्धी असा उत्कर्ष होऊ दे 66व्या अनुवादात घेतल्या छंदात अनुष्टुपी हिजा गुंपल्या चरणी वाहिला श्री स्वामी समर्थांची पूजा बांधली वाङ्मयी गोड करी स्वामी राया प्रार्थना ही तुम्हा प्रती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ